राज्य परिवहन महामंडळाने सुरू केलेली विशेष राष्ट्रमाता जिजाऊ बस सेवा त्यांच्याच जन्मभूमीला म्हणजेच मातृतीर्थ सिंदखेड राजाला उपलब्ध करून दिली जात नसल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी होती। प्रवाशांची हीच अडचण आणि भावना ओळखून दैनिक देशोन्नतीने या गंभीर समस्येकडे सातत्याने बातम्यांच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधले होते। या वस्तुस्थितीवर आधारित वृत्ताची दखल घेत अखेर परिवहन विभागाने सिंदखेड राजा आगारासाठी 2 राष्ट्रमाता जिजाऊ बसेस मंजूर केल्या आहेत। यातील एक बस सिंदखेड राजा बुलढाणा या मुख्य मार्गावर धावणार असून ती दररोज सकाळी 8 वाजता सिंदखेड राजा येथून सुटेल आणि देऊळगाव राजा, देऊळगाव मही, अंधेरा व चिखली मार्गे बुलढाण्याला पोहोचेल। परतीच्या प्रवासासाठी ही बस बुलढाण्याहून दुपारी 4 वाजता निघून संध्याकाळी 6:30 वाजता सिंदखेड राजा येथे येईल। प्रशासनाने ही बदललेली सकाळी 8 ची वेळ व्यापारी, शासकीय कर्मचारी आणि नागरिकांसाठी अत्यंत सोयीची ठरवली असून याला मोठा प्रतिसाद मिळण्याची खात्री आहे। दुसरी बस देऊळगाव राजा, सिंदखेड राजा आणि परिसरातील ग्रामीण भागातील प्रवाशांच्या सोयीसाठी चालवली जाणार आहे। या हक्काच्या बसेस मिळाल्यानंतर आता ही सेवा कोणत्याही परिस्थितीत उत्पन्नाचे कारण पुढे करून पुन्हा बंद होऊ नये अशी रास्त अपेक्षा सिंदखेड राजा तालुक्यातील जनतेकडून व्यक्त होत आहे। दरम्यान या ऐतिहासिक व पर्यटन केंद्राचे महत्त्व लक्षात घेता जिजाऊ भक्तांनी राष्ट्रमाता जिजाऊंचे जन्मस्थळ सिंदखेड राजा ते त्यांचे स्मृतीस्थळ पाचाड किल्ले रायगड या ऐतिहासिक मार्गावर थेट बस सेवा सुरू करण्याची अत्यंत भावनिक व महत्त्वाची मागणी महामंडळाकडे केली आहे। यासोबतच शहरवासियांनी सिंदखेड राजा ते पंढरपूर, जळगाव मार्गे जाफराबाद, सिल्लोड आणि परभणी, लातूर या इतर 5 प्रमुख नवीन मार्गांवरही तत्काळ बस सेवा सुरू करण्याची मागणी केली आहे। या बसेसच्या दिमागदार शुभारंभाच्या वेळी परिवहन महामंडळाचे अधिकारी, चालक वाहक आणि बुलढाण्याला जाणारे प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सिंदखेड राजा येथून गजानन मेहत्रे यांची रिपोर्ट।